जुलै महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये कहर केल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरल्याचं चित्र आहे। ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये पाऊस ब्रेक घेणार असून 15 ऑगस्ट नंतरच राज्यात पुन्हा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे। सॅटेलाइट इमेजनुसार डीप डिप्रेशनचा जोर ओसरला असून गुजरातच्या वरच्या दिशेला सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय। महाराष्ट्रात मात्र पुढचे काही दिवस कोरडं वातावरण असेल, कारण ढगांची निर्मितीच होणार नाहीये। त्याचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात सध्या कोणतीही सक्रिय प्रणाली दिसत नाहीये। पुढचे काही दिवस हीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। 15 ऑगस्ट पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश त्याचबरोबर विदर्भात पावसाचा जोर कमी राहील। या काळात बहुतांश ठिकाणी केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील। 15 ऑगस्ट नंतर राज्यभरात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे, असं हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितलं। ऑगस्ट सप्टेंबरचा देशातील हवामान अंदाज सांगताना ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद घोसाळीकर म्हणतात, नैऋत्य मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये देशभरात सरासरीच्या 94 पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। ऑगस्ट महिन्यात देशातील बहुतांश भागात उकाडा वाढू शकतो। सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात मध्यम एल निनो परिस्थिती असून मान्सूनच्या उर्वरित काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। IMDने जारी केलेल्या मॅपनुसार कोणत्या भागांना हवामान विभागानं अलर्ट दिलाय ते सुद्धा जाणून घेऊयात। 2 तारखेचा अंदाज लक्षात घेता फक्त पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली त्याचबरोबर गोंदिया या भागांना येलो अलर्ट आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी या भागांमध्ये बरसतील। 3 तारखेला गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अकोला या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम सरी बरसतील। पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात सुद्धा 3 तारखेला हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज देण्यात आलाय। 4 तारखेला फक्त रत्नागिरी आणि साताऱ्याच्या घाट परिसरात पाऊस असेल। 5 तारखेला फक्त हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल। बाकी कुठेच हवामान विभागानं कोणताच अलर्ट दिला नाहीये। 8 तारखेला सुद्धा हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर इथं ढगाळ वातावरण असेल। या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा कोणताही अंदाज हवामान विभागानं दिला नाहीये। पुढच्या 4 ते 5 दिवसांचा अंदाज लक्षात घेता फक्त 2 आणि 3 तारखेलाच हवामान विभागाने अलर्ट दिलेत। त्यानंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात ओसरेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। त्यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत तरी अशीच परिस्थिती महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे, असं हवामान विभागानं सांगितलंय। उकाडा ऑगस्ट महिन्यामध्ये वाढू शकतो आणि अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतो। एल निनोचा प्रभाव ऑगस्ट महिन्यामध्ये जाणवेल असं सुद्धा हवामान विभागानं सांगितलंय। तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहताय? तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे? कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।